ऐकूया आमचा कार्यक्रम चिंतन. आज या कार्यक्रमात कर्मबंध या विषयावर डॉक्टर अलका बडगे यांचे विचार ऐकूया. नाम नुरे तमासे जारी लाल रविवृंदसाते वायुवरी स्वार कलरव खगांचे पडती शब्द कानी चिंतनाचे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. हा श्लोक श्रीमद भगवतेतील सांख्य योग या दुसऱ्या अध्यायातील 47वा आहे. साधारणतः फळाची आशा न धरता कर्म करा असा या श्लोकाचा अर्थ. कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडव युद्धासाठी आमने सामने उभे आहेत, तेव्हा अर्जुनाच्या रथाचे सारथ्य प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने केले. अर्जुनाची संभ्रमावस्था पाहून आत्म्याची अमरता आणि स्वधर्म पालन याविषयीचे मार्गदर्शन भगवंतांनी अर्जुनाला केले. लढणं हे तुझं कर्तव्य आणि तोच तुझा धर्म आहे हे सांगितल्यावरही आपल्या हातून आप्त गुरुजनांचा वडीलधाऱ्यांचा मृत्यू झाल्यास घोर पाप लागेल ही धारणा अर्जुनाच्या मनाला सतावतच होती आणि निर्णयापासून त्याला परावृत्तही करत होती. अर्जुनाची ही मनोवस्था बघून भगवंतांनी आपल्या सख्याला म्हणजे अर्जुनाला पुन्हा पुन्हा समजावलं. भगवंत म्हणतात, अरे अर्जुना, पाप पुण्य जय पराजय या गोष्टी युद्धाच्या अंतिम परिणामाच्या रूपानं समोर येतील, पण युद्ध सुरू होण्यापूर्वीच परिणामांच्या विचाराने तू हताश झाला. तुझी युद्ध कर्तव्यातली ही एकाग्रता त्यामुळे नष्ट होईल. यावेळी अशा अस्थिर मनोवृत्तीचा उपयोग नाही, तेव्हा मनाचा समतोल दाखवून युद्ध कर. हे युद्धासारखं कर्म सुद्धा कर्तव्य दक्ष क्षत्रिय पालनच असल्याने त्याचं तुला पातक पाप लागणार नाही. तू कर्मबंधातून सुटशील. या ठिकाणी भगवंत कर्मबंध हा शब्द वापरतात. कर्माचे बंधन म्हणजे कर्मबंध. या कर्माचा साधा हा अर्थ आहे, कोणत्याही क्रियेचे प्रत्येक कर्माचे फळ हे मिळणार. हा सिद्धांतच आहे. खर तर सर्वसामान्य माणूस जेव्हा एखादं काम करायचं ठरवतो तेव्हा त्याला त्यापासून काही ना काही मिळायला पाहिजे अशी त्याची आशा अपेक्षा असतेच. अगदी आपल्या दैनंदिन जीवनातल्या सकाळच्या चहा कॉफीच्या कपापासून सुद्धा समाधान किंवा काहीतरी अपेक्षा असतेच ना. त्याप्रमाणे इतर सर्व कामे सुद्धा शारीरिक मानसिक आर्थिक फळांसाठीच केली जातात. मला काहीच नको किंवा काही मिळणार नसेल तर माणूस कोणतीच हालचाल करणार नाही, पण असे होत नाही. म्हणजेच प्रत्येक कर्माची कामाची मोबदल्यात फळाची अपेक्षाही असते. पण जे फळ अपेक्षित आहे ते तसंच मिळवण्यासाठी आपले कर्म त्या फळाच्या कसोटीला उतरतील इतके उत्तम असले पाहिजे. फळाची आसक्ती न धरता पूर्ण लक्ष कामावरच केंद्रित करून ज्यावर आपला अधिकार चालतो ते सर्व कर्म जास्तीत जास्त सुंदर योग्य परिपूर्ण असे करावे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. या न्यायाप्रमाणे ज्याचे कर्म चांगले त्याला फळ चांगले आणि वाईट कर्म त्याची फळे वाईटच राहणार हे निश्चितच. जसे पेराल तसेच उगवत असते. विद्यार्थी जसेच जर चांगला अभ्यास केला तर नक्कीच भविष्यकाळ उज्ज्वल फळ देणारा असेल यात शंकाच नाही. त्यामुळे नराचा नारायण होऊ शकेल एवढी शक्ती आहे. गीता आपल्याला या मार्गाची ओळख करून देते. अपेक्षा न ठेवता कर्म करीत राहणे आणि फळाची आशा अपेक्षा न ठेवणे हा मानसिक विकासाचा टप्पाच नाही का. आणि म्हणूनच भगवंत म्हणतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. पडती शब्द कानी चिंतनाचे कानी चिंतनाचे.